तर वेलकम बॅक. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचंच बिरसा मुंडा चषक 2024 मध्ये. हा सेकंड राऊंडचा सामना आपल्यासमोर रंगत असताना आणि पहिला धक्का इथे देण्यात येईल यशस्वी प्लॅन आणि पहिला विकेट इथे पटेल हरेश बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ. हा बॉल हवेत खेळला. फिल्डर वेगाने पुढे येईल आणि वेल जज कॅरी करत असताना खूप चला झेल ते पकड आणि धक्का नंबर या मॅच मध्ये. 4th विकेट डाऊन. आणखी एक झटका. टीम यंग स्टार बोर्ड सिटी फलंदाज आणखी कोण निर्माण करायचं असेल तर इथून चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल. पार्टनरशिपची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या डबल 1 11 धावा. वेगवान बॉल होता. पुन्हा एकदा पडले तर थोडासा टर्न झाला. बॉल चालला मागे. फिल्डर जो तो बॉलला फिट करतील. लेग बाईट्स इथे एक धाव मिळेल. ओव्हरची ते समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ ते समाप्ती. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. विकेट गमावलेत या मॅच मध्ये 4 विकेट 12 धावा अशी स्थिती टीम यंग स्टार बोर्ड सिटी. डीप मध्ये आहे. बॉल जोपर्यंत कलेक्ट करतील तोपर्यंत आणखीन 2 धावा ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कारण की हा सामना 4 ओव्हरचा आहे. या 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला त्याकडे एक चांगलं फाईट करण्यासाठी एक चॅलेंजिंग टोटल पाहिजे. यंगस्टर बोर्ड सिटी टीमला तितकं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ राहिला या टीमचा, पण दुसऱ्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यासाठी थोडंसं लढावं लागेल. कारण की इथून जर गुरगुरायचं असेल तर धावा तितक्याच मोठ्या पाहिजेत. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण इथे आणखी एक विकेटचं पतन होईल. फलंदाज आणखी एक बाद. 5वा झटका. टीम ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने पडझड आतापर्यंत थांबवता आलेली नाहीये. प्रत्येक बॅटर जातो फक्त हजेरी आपली लावतो आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर येतो. हे कुठे ना कुठे थोडंसं थांबवलं तर एक आता चांगलं टार्गेट सेट होऊ शकतो. तो इथून जर पाहायला गेलं तर विकेट टेकर ॲबिलिटीज बॉलरकडे आहे. सातत्याने विकेट गमावल्यात. सातत्याने विकेट टेकन केल्यात आणि त्याच्याचमुळे या मॅच मध्ये आतापर्यंत विकेट गमावल्यात 5. पुन्हा एकदा कट करायचा बिलकुल प्रयत्न केलेला नाहीये. छिडकारी केलेली नाहीये. टप्पा पडले तर बॉल थोडासा बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप. एकत्रित धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचते 16. हो पुन्हा एकदा टर्न करायचा होता. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल तर एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 धावा. तिसऱ्या षटक सध्या मार्गस्थ आहे या मॅच मध्ये. हा सेकंड राऊंडचा सामना आहे कारण की एक सामना जिंकला होता पहिल्या मॅच मध्ये. जर पाहायला गेलं तर विद्या बुक कंपनी या टीमचा पराभव गेला होता.
डिंबोर्डी सार्थक सिंधी भगत. ओहो पुणे एकदा टर्न खूप लाजबाब कारण की प्ले अँड मिस स्विंग जबरदस्त पाहायला मिळते. पिचिंग तितकीच जबरदस्त. बॉल पडल्यानंतर रीड करणं थोडंसं कठीण जातं बॅटरला आणि त्याच्याचमुळे बॅटवरती येत नाहीये. हा बॉल सुद्धा टर्न अँड मिस. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. ओव्हर नंबर जर पाहायला गेलं तर JS आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. या षटकातील आता बॉल शिल्लक आहे शेवटचा बॉल. बॉलर पुन्हा एकदा तयार. या रेवन्सेला जास्त रूम दिला होता त्याच्यावरती चपराक देत असताना हा बॉल पाठवला मैदानाच्या बाहेर. मिळते धावा 4. येतो हा धडाकेबाज चौकार. खळली 4 वरचा सामना आहे. बॉलर बॉलर 3. तर या शेवटच्या ओव्हरमध्ये पुणे एकदा अमर गुगली ग्रँड मास्टर आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुणे एकदा टप्पा लाजबाब आहे का नाही परंतु पंच पुणे एकदा दर्शवतील. पुणे एकदा पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर एकत्रित धावसंख्यामध्ये टीमची टोटल जाऊन पुस्तक 22-22. चांगली स्कोरिंग ऍड करावी लागेल. पुणे डाऊन साईडला हा बॉल टर्न केला. फिल्डर डीप मधून वेगाने पुढे. लॉंगॉपचा फिल्डर थोडासा शॉर्ट लॉंगॉपला. जोपर्यंत बॉल फीड करतील एकच धाव. जास्त काही मिळणार नाहीये. बॅटिंग तितकी चांगली राहिलेली नाही कारण की 5 विकेट लवकर गमावलेत या 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये. बोल तयार. पुणे हा बॉल पडल्याचा जास्तीत जास्त उसळी प्राप्त करत असताना हा बॉल सुद्धा बाहेरच. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती धावा आहे 24. पुन्हा एकदा बॉलर टर्न करण्याचा प्रयत्न चांगला. पुन्हा एकदा काटा बदलत थोडासा रुतबा बदलला आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. सातत्याने हेच व्हेरिएशन पाहायला मिळतं परंतु बॅट्समनला तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल. सुभाष हा बॉल हवेत खेळला. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने बॉलवरती जाण्याचा प्रयत्न. यतीन जोपर्यंत बॉलमध्ये येईल तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे 3 धावा पूर्ण होतील. 6 धावेची चोरी केली जाते या खेळपट्टीवरती. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. शेवटचे षटक आहे. अजून या षटकातील बॉल शिल्लक 3. बॉल पुन्हा एकदा तयार. अराउंड विकेट. कटर पुन्हा एकदा केलाय. फिल्डर आहे मागे प्रोटेक्शन साठी. तितकं चांगलं बॅकअप त्याच्या मागे हातामध्ये बॉल. तो एकच सिंगल जाण्याचा प्रयत्न बिलकुल या मॅच मध्ये पाहायला मिळतो परंतु इथे जर पाहायला गेलं तर एक मोठं टार्गेट नाहीये. धावसंख्या 28. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा इथे बाउन्स सुद्धा होता त्यानंतर टर्न सुद्धा. दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकअप द लेंथने. शेवटचा बॉल. याडी बैठक मारला. डीपमध्ये फिल्डर आहे पण तो हा बॉल इथे कॅरी करता आलेला नाही आणि आला हा अखेर एक संघर्षमय षटकार.
तर वेलकम बॅक. 35 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन शिलेदार बॅटिंग करण्यासाठी मैदानात. पहिल्या षटक कमलेश. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. बॉल हवेत आहे. कॅच पकडायचा प्रयत्न. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. पहिल्या बॉलवरती विकेट कदाचित मिळाली असते, पण तो मैदानाचा भाग जर पाहिला गेला तर समतोल नाही आणि त्याच्याचमुळे तुमची बॉडी तुम्हाला सांभाळावी लागते. बॉलचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागतो, स्वतःला इथे स्टेज करावा लागतं आणि तोच प्रयत्न राहिला, पण तो कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमचं खातं ओपन सध्या होते. चांगली सुरुवात करावी लागेल. विकेट टेकर बॉलर सध्या आहे कमलेश, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. समोर हरेश एकदम क्लोज कीपर. फुटबॉल बॉल देवींचा हा स्ट्रोक सिलेक्शन थोडंसं जर पाहायला गेलं तर टायमिंग झालेलं नव्हतं. फिल्डर आहे मिड विकेटला. जोपर्यंत बॉलला फील्ड करते तोपर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. पहिल्या दोन बॉल ते आतापर्यंत स्ट्राईक रोटेटचं कार्य दोन्ही फलंदाजीने केले, कारण की दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला हे कार्य करावं लागतं. आणि त्या सिच्युएशन मध्ये सध्या बॅटिंग करते टीम बोर्डी सार्थक. सेंडी भगत फुलटॉस होता पुन्हा एकदा ऑन साइडला. या फटका चांगला आहे. बॉल पुन्हा एकदा चढाव घेत मागे चाललाय. फिल्डर मागे आहे. बॉल जोपर्यंत पकडतील तोपर्यंत दोन धावा पुन्हा एकदा ऍड होतील. बॅटवरती बॉल व्यवस्थित टाइम होत नाहीये. थोडंसं नाराज नक्कीच आहे, कारण की ज्या प्रकारे टायमिंग जर झालं तर बॉल सीमाला रेषा गाठेल. तो प्रयत्न सध्या नक्कीच मार्गस्थ करावा लागेल. अंबर सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी. टेनिस क्रिकेट नेहमीच गाजवत मोठमोठे टुर्नामेंट ज्याने खेळला तसा फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात. अमर दुबडा आणि ज्या स्ट्रोकची इथे चर्चा होती की अमरच्या बॅट मधून षटकार आलेला नव्हता, पण तो खेळ येतो हा अमर नावा. जबरदस्त बॅटिंग दाखवत असताना अमरच्या बॅट मधून षटकार. पुणे डाऊन साइडला बॅक टू बॅक लागोपाठचा हा दुसरा ओव्हर करत असताना हा बॉल सुद्धा सीमांच्या बाहेर. आणखीन एक बिग सिक्सर. या मॅच मध्ये मनोरंजन सध्या केले जातं प्रेक्षकांचं, कारण की सध्या तुफान घेऊन आलाय बॅटिंग करण्यासाठी अमर. हा बॉल सुद्धा कट करायचा होता. बॉल हवेत खेळलाय. फिल्डर आहे पण तो थोडंसं निर्जन नसताना बॉल पुन्हा एकदा बाउन्स होईल. जोपर्यंत गलीमध्ये बॉलला फील्ड करते तोपर्यंत ओव्हरची समाप्ती. पहिले षटक नावे राहिले टीम बॅटिंग करत असताना बोर्डी सार्थक, सेंडी भगत. अंबर नावाचं वादळ सध्या या मॅच मध्ये अक्षरशः तुफान घेऊन मैदानात उतरलंय. मजबूत खांदे आहेत. मनगट इतकं पॉवरफुल आहे आणि त्या पॉवरफुल धमाके सध्या बॅट मधून येत असताना अंबरच्या बॅट मधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 70. 17 धावा. 18 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल सुद्धा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट इथे मारत असताना हा बॉल सुद्धा चाललाय सीमा पार. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. टायमिंग पुन्हा एकदा जुळलाय. फिल्डर डीप मध्ये वेगाने बॉलवरती येईल तोपर्यंत एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते फलकावरती 22. 22 धाबा. अजून हा सामना जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता, कारण की या मॅचला जिंकण्यासाठी दोन्ही टीमची चिरोस जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर पाहायला मिळते. तो पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली, पहिल्या ओव्हरमध्ये धावा जास्त खर्च केल्या आणि त्यानंतर या मॅचमध्ये पूर्णपणे
अगदी विजयाचा कळस चढवण्यासाठी अंडर कन्स्ट्रक्शन मजबूत पाया आहे टीम पुणे दसरे बॅटने सीधी बात नो बकवास. आणखी एक बॉल देवेंच्या बॅट मधून षटकार. प्रकारचा वेळ आपल्याला वाया घालवायचा नाहीये. आज सकाळचं जेवण असेल, दुपारचं जेवण असेल, फक्त धावाच आपल्याला काढायच्या आहेत. आणि हा बॉल सुद्धा सीमारेच्या बाहेर. एका धावेची आवश्यकता हा आता सामना जिंकण्यासाठी टीम बोर्डी. मिळते. देवेन सुद्धा त्याच चार्ज मध्ये आहे, 100% सध्या आहे आणि तीच चार्जिंग सध्या पाहायला मिळते. आणि हा बॉल सुद्धा पाठवला सीमाच्या बाहेर आणि हा सामना खेळ इथे खल्लास. सामना जिंकला बोर्डी या टीमने. आणि इथे टीम जर पाहायला गेले तर यंग स्टार बोर्ड इथे नक्कीच चांगला खेळ दाखवला, पण तो दुसऱ्या राऊंड मध्ये आपला पराभव इथे स्वीकारावा लागला आणि या स्पर्धेतील आव्हान मात्र इथे संपुष्टात. आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होता संघ बोर्डी. वेल प्ले टीम बोर्डी. डीजे रॉकी.